श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आत्ता आपण साधी सोपी घरातल्या कडधान्यांच्यापासून तयार केलेली एक आगळीवेगळी मिसळपाव खाणार आहोत. त्या मिसळपावची तयारी मी छान तेल तापवून घेतलं आहे आणि त्यात आता मोहरी आणि जिरं घातलं आहे फोडणीला. यामध्ये जे मी कडधान्य वापरले ते स्वतः घरीच भिजवलेले आहेत, मोड आणून ठेवलेले होते. तेच रोजचे कडधान्य मी इथे वापरणार आहे. पण यामध्ये स्पेशल असं वांग बटाटा यात वापरणार आहे, कारण ही घरची भाजी तयार झाली आहे. त्यातल्या त्याच भाजीचं आपण मिसळ कसं योग्य प्रकारे खाऊ शकतो हे आपण बघणार. आता या फोडणीमध्ये मी घातलं आहे ते कांदा, लसणाचं आणि खोबऱ्याचं आपलं जे नेहमीचं भाजलेलं वाटप असतं ते, आणि त्यानंतर टोमॅटो घालून मी हे छान फ्राय करून घेतलं. आता यात मी हळद, लाल तिखट, मालवणी मसाला, धणेजिरे पूड, मेन म्हणजे रंगासाठी तुम्ही जास्त तर्रीवाला एक वेगळा प्रकार करू शकता, पण मी ही भाजी म्हणून नेहमीच्या पद्धतीनेच केली. पण या मिसळपावची सुद्धा एक वेगळीच टेस्ट आली, कारण यात जास्त काहीच मेहनत नाही आहे. तुम्ही बघू शकता नेहमीची आपण जी भाजी तयार करतो तशाच प्रकारे मी हे तयार केली. पण या मिसळमध्ये वांगा बटाटा असल्यामुळे याची एक वेगळीच चव. हे मिश्रण मी छान मिक्स करून घेतलं. कोथिंबीर, मीठ ॲड केलं यामध्ये आणि पुन्हा एकदा हे छान पसरवून घेतलं, मिक्स करून घेतलं. आणि आता मी इकडे गरम पाणी केलं होतं, ते गरम पाणी यात टाकायला सुरू केलं. आधी मी बघत होते भाजी किती पाणी लागेल ते, त्याप्रमाणे मी या भाजीमध्ये मला टोटल पावणे 2 ग्लास पाणी लागलं. पाणी ॲड केल्यानंतर कुकर बंद करून 5 ते 6 शिट्ट्यांवर ही मिसळ मी शिजवून घेतली आणि नंतर एका छान प्लेटमध्ये आपली ही मिसळ सर्व केली. त्यासोबत आपल्या नेहमीचं रेग्युलर आपण जे बाहेरून फरसाण रेडीमेड घेतो ते फरसाण ॲड करून 2 पावसोबत मी ही टेस्ट केली. खूप छान अशी लागली. तुम्ही नक्की ट्राय करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.